मतदानाचा 5वा टप्पा संपला असला तरी मतदानाच्या वाढत्या टक्केवारीवरून वाद कायम आहे। यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत। निवडणूक आयोगानं त्यावर काय स्पष्टीकरण दिलंय आणि अंतिम आकड्यांमध्ये 1,07,00,000 मतं वाढल्याचा आरोप काँग्रेसने का केलाय, पाहूया एक रिपोर्ट। मतदानाच्या वाढत्या टक्केवारीवरून आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरूच आहे। 5व्या टप्प्यामध्ये म्हणजे 20 तारखेला महाराष्ट्रामध्ये किती टक्के मतदान झालं याची अंतिम आकडेवारी गुरुवारी म्हणजे 3 दिवसांनी निवडणूक आयोगानं जारी केली। 20 तारखेला रात्री 7:45 वाजता निवडणूक आयोगानं अंदाजित आकडेवारी दिली की महाराष्ट्रामधलं मतदान हे 48.88% इतकं झालं। यानंतर 20 तारखेलाच रात्री 11:30 वाजता निवडणूक आयोगाने नवा सुधारित अंदाज सांगितला की महाराष्ट्रामधलं मतदान 54.29% झालं आणि गुरुवारी म्हणजे 23 तारखेला निवडणूक आयोगानं अंतिम आकडेवारी जाहीर करत महाराष्ट्रामध्ये 56.89% मतदान झाल्याचं सांगितलं। पिछले 4 चरणों के चुनाव में जिस तरह से जो रियल टाइम डेटा आंकड़े आए हैं, वोटिंग कितनी हुई है उसके, और उसके बाद जो फाइनल फिगर आया है, दो उसमें सवाल उठते हैं। एक तो फाइनल फिगर लाते लाते चुनाव आयोग को 10 से 11 दिन क्यों लगे, दूसरा फाइनल फिगर और रियल टाइम फिगर में 1,07,00,000 वोटों का अंतर 380 के लगभग सीटों पर कैसे आया। ये इतिहास में, चुनावों के इतिहास में कभी नहीं हुआ, पहली बार हुआ। इसलिए लोगों के मन में एक चिंता है, संशय है चुनाव की प्रक्रिया को लेकर, और इस संशय को, इस शक को दूर करने की जिम्मेदारी सबसे पहले चुनाव आयोग की है। अरे कुठला आता काय बघा, तुम्हाला मी सांगू, आता बघा, आता मतदान झालं, मतदान 6 वाजेपर्यंत जेवढे लोक येतात ते सगळे लोक आतमध्ये जाणार। ते मतदान 10 वाजेपर्यंत चालतं, 9 वाजेपर्यंत चालतं। तुम्हाला आकडे 6 वाजता कोण देणार? आता मतदारसंघ निहाय मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत किती आकडेवारी होती आणि अंतिम आकडेवारी किती आहे ते आपण पाहूया। भिवंडीमध्ये 20 तारखेला 5 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाने 48.89% मतदानाची अंदाजित आकडेवारी दिली होती। निवडणूक आयोगानं गुरुवारी अंतिम आकडा जाहीर केला 59.89%। धुळ्याचा अंदाजित आकडा होता 48.81%, अंतिम आकडा आहे 60.21%। दिंडोरीमध्ये 57.6%, तर अंतिम आकडा आहे 66.75%। कल्याणमध्ये 41.70%, तर अंतिम आकडा आहे 50.12%। नाशिकमध्ये 51.16%, तर अंतिम आकडा आहे 60.75%। मुंबई उत्तर लोकसभेमध्ये 46.91%, तर अंतिम आकडा आहे 57.2%। मुंबई उत्तर मध्यमध्ये 47.32%, तर अंतिम आकडा आहे 51.98%। मुंबई उत्तर पूर्वमध्ये 48.67%, तर अंतिम आकडा आहे 56.37%। मुंबई उत्तर पश्चिममध्ये 49.79%, तर अंतिम आकडा आहे 54.84%। मुंबई दक्षिणमध्ये 44.22%, तर अंतिम आकडा आहे 50.6%। मुंबई दक्षिण मध्यमध्ये 48.26% आणि अंतिम आकडा आहे 53.60%। यावर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण आहे। अनेक मतदान केंद्रांवर उशिरापर्यंत झालेलं मतदान, संध्याकाळी 6 पर्यंत रांगेत उभ्या असलेल्या लोकांचं मतदान आणि दुर्गम भागातील आकडेवारी अपडेट होण्यास तांत्रिक अडचणी येतात। सर्व आकडे जोडून अंतिम आकडेवारी प्रसिद्ध केली आहे। दरम्यान पहिल्या 4 टप्प्यामध्ये अंदाजित आणि अंतिम आकडेवारीमध्ये तब्बल 1,07,00,000 मतदार कसे काय वाढले यावर काँग्रेसने निवडणूक आयोगाला प्रश्न केले आहेत। मतदानानंतर प्रत्येक केंद्रावर फॉर्म 17C दिला जातो, ज्यामध्ये त्या केंद्रावर किती लोकांनी मतदान केलं याची अंतिम आकडेवारी असते। त्या फॉर्मवर उमेदवारांच्या प्रतिनिधींच्याही स्वाक्षऱ्या असतात। काँग्रेसने निवडणूक आयोगाला त्या फॉर्म 17C प्रती प्रसिद्ध करण्याची मागणी केली, मात्र त्याला निवडणूक आयोगाने विविध कारणं देत नकार दिल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे कि 17C एक जो फॉर्म नंबर होता है जिसके अंदर जितने वोट कितने वोट एक पोलिंग स्टेशन में दिए गए, कौन सी मशीन किस सीरियल नंबर वाली कौन सी पोलिंग स्टेशन पे लगाई गई, हर मशीन में कितने वोट पड़े, ये
चुनाव आयोग कृपया अपनी वेबसाइट पे लोड कर दे। ये बड़ी सरल सी सीधी मांग। अभी क्या मांग में कोई बहुत अजीबोगरीब चीज लगती है आपको? अब इसका जवाब देखें आप हलफनामे में जो आया है। इतना अचंभित करने वाला, इतना मजाकिया जवाब मैंने तो कम से कम किसी संवैधानिक संस्था द्वारा नहीं देखा। अगर मैं या आप या AICC या कोई भी संस्था अपलोड करती है कुछ चीज, तो ये डर या भय है कि वो मॉर्फ हो सकता है, उसकी फोटोएं ली जा सकती हैं। तो जितना भी डेटा करती है चुनाव आयोग, ये तो सभी डेटा में हो सकता है। इससे हिचक होती है डेटा अपलोड करने की कभी। दरम्यान वाढत्या मतदानाबद्दल दाखल याचिकेमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। त्यावेळी काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।